नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। शैक्षणिक विकासावर सन्माननीय संजय रायमुलकर साहेब यांचे विशेष लक्ष। खंडाळा देवी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला 50 लाख रुपयांचा विकास निधी अगोदरच दिला। विकास निधीमधून सुसज्ज व सर्व सुविधांयुक्त शाळा झाली तयार। सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना देत आहेत उत्कृष्ट शिक्षण। देशाचा भविष्याचा पाया असलेले विद्यार्थी सुद्धा चांगल्या प्रमाणे घडले पाहिजेत, यासाठी संजय रायमुलकर साहेब यांचे प्रयत्न। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार सन्माननीय संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून गेल्या 2.5 वर्षात मेहकर मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकास कामे झालेली आहेत। अनेक कामे चांगल्या स्थितीमध्ये पूर्ण झालेली आहेत। काही कामे सुरू आहेत, तर काही कामे सुरू होणार आहेत। एकंदरीत त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संजय रायमुलकर साहेब यांनी मेहकर व लोणार तालुक्यातील संपूर्ण विकासात्मक कायापालट करण्यासाठी हजारो कोटी रुपये निधी आणलेला आहे। हा निधी आणत असताना इतर विकासाबरोबरच विद्यार्थ्यांचा सुद्धा विकास झाला पाहिजे। त्यासाठी शाळा या सुसज्ज व सर्व सुविधांयुक्त असल्या पाहिजेत। यासाठी सुद्धा संजय रायमुलकर साहेब यांनी पुढाकार नेहमीच घेतलेला आहे। त्यासाठी खंडाळा देवी येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेला जवळपास 50 लाख रुपये विकास निधी या अगोदरच संजय रायमुलकर साहेब यांनी दिलेला आहे। या विकास निधीमधून खंडाळा देवी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे सुसज्ज व इतर सर्व सुविधांयुक्त असे बांधकाम करण्यात आलेले आहे। त्या ठिकाणी शिक्षक वर्ग अतिशय चांगला असून भविष्यातील चांगले विद्यार्थी घडले पाहिजेत, देशाचा पाया मजबूत झाला पाहिजे, यासाठी संजय रायमुलकर साहेब हे नेहमीच पुढाकार घेत असतात। त्याच पार्श्वभूमीवर 50 लाख रुपये विकास निधी खंडाळा देवी येथील शाळेला देऊन विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी सुद्धा एक चांगली शाळा या ठिकाणी तयार झाली आहे। सरपंच रतन पाटील मानगाले यांच्या माध्यमातून संजय रायमुलकर साहेब यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विकास निधी दिलेला आहे। विद्यार्थी अतिशय आनंदात व चांगल्या वातावरणात शिक्षण घेत आहेत। विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी संजय रायमुलकर साहेब यांनी शाळेकडे विशेष लक्ष देऊन खंडाळा देवी येथील शाळेला मोठ्या प्रमाणात विकास निधी देऊन एक आदर्श निर्माण केला आहे। सर्व मंडळींना नमस्कार, मी उद्धव फंगाळ। आपण आहोत खंडाळा देवी येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेमध्ये। अतिशय सुंदर शाळा आहे। मी बाकीचा भाग तुम्हाला दाखवतो। सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या विकास निधीमधून जवळपास 60 लाख रुपयाचं काम या ठिकाणी मागील काही वर्षात व महिन्यात झालेलं आहे। अतिशय सुंदर शाळा आहे। शिक्षक वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, विद्यार्थीसुद्धा आहेत। तुम्हाला शाळेचा भाग काही दाखवतो, आता बाकीची माहिती नंतर सांगतो। खंडाळा देवी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे। हा शाळेचा काही भाग आहे। शाळेच्या फुले आहेत। विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी स्टेज सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। म्हणजे शाळेचे जे वेगवेगळे कार्यक्रम होतात ते या ठिकाणी 26 जानेवारी असो, 15 ऑगस्ट असो, महाराष्ट्र दिन असो किंवा इतर बी काही सांस्कृतिक कार्यक्रम असले तर ते या ठिकाणी साजरे होत असतात। शाळेला तो बाजूला कंपाऊंड वॉल करण्यात आलेला आहे। आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी कंपाऊंड वॉल सुद्धा करण्यात आलेला आहे। बाजूला कंपाऊंड वॉल आहे। हे समोर गट्टू टाकलेले आहेत मुलांना खेळण्यासाठी। हे गट्टू टाकण्यात आलेले आहेत या ठिकाणी। अतिशय सुंदर शाळा आहे। सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून 50 ते 60 लाख रुपये खर्च करून
या ठिकाणी अतिशय विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी सुविधा करून देण्यात आलेली आहे। वर्ग 1 ते 8 पर्यंत या ठिकाणी वर्ग आहेत आणि 8 शिक्षक आणि एक मुख्याध्यापक अशी 9 ची संख्या आहे। हे मुलांना सकाळी 9:30 वाजता खिचडी मिळते। हे मुलं खिचडी खात आहेत। झाडं सुद्धा व्यवस्थित लावण्यात आलेली आहेत। म्हणजे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला विषय आहे। खंडाळा देवी येथे सरपंच रतन पाटील मानघाले यांच्या माध्यमातून या ठिकाणी शिक्षणाची सुद्धा व्यवस्था अतिशय चांगली आहे। झाडं आहेत या ठिकाणी, सुंदर अशी झाडं लावण्यात आलेली आहेत। सावलीची व्यवस्था सुद्धा आहे। नाही समोरून हा ना, याच्यात काय येणार आहे? तुम्ही इकडे समोरून हा ना, कॅमेऱ्यामध्ये जायचं असेल तर बसण्याची व्यवस्था आहे। विद्यार्थी खेळासाठी कबड्डीचे सामने खेळत आहेत। झाडं सावली अतिशय सुंदर आहे बसण्यासाठी। कार्यालय आहे शिक्षकांचं इकडं। आपण काही गोष्टी जर शिक्षक लोक जर बोलले तर आपण बोलू त्यांच्यासोबत। ही पाण्याची व्यवस्था आहे विद्यार्थ्यांना, पाणी सुद्धा चांगलं आणि शुद्ध पाणी आहे। कामाचं बोर्ड आहे या ठिकाणी, ग्रामपंचायत खंडाळा देवी वगैरे। कार्यालय आहे शिक्षक लोकांचं। गुरुजी काही बोलणार आहे का तुम्ही? हे कार्यालय आहे अतिशय सुंदर, सर्व सुविधा आहे या ठिकाणी। काही बोलणार का? नाही, काही नाही। बरं। सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून जवळपास 60 लाख रुपये या शाळेच्या विकास कामासाठी दिलेले आहेत। अतिशय सुंदर शाळा, शिक्षक वर्गसुद्धा वेळेवर हजर राहतात। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून सर्व सुविधा या ठिकाणी आहेत। तुम्हाला शाळेचा सर्व भाग दाखवला। म्हटलं चांगली वाटली ना सगळी शाळा। सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून गावामध्ये, वेगवेगळ्या गावामध्ये इतर विकास जरी होत असला, रस्ते असो, सभामंडप असो, इतर काही गोष्टी असो, त्याचबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा संजय रायमुलकर साहेब यांनी विशेष लक्ष दिलेलं आहे। खंडाळा गावातच नव्हे तर प्रत्येक गावामध्ये शैक्षणिकदृष्ट्या विकास निधी त्यांनी मागील वर्षामध्ये दिलेला आहे। खंडाळा देवी येथील शाळा अतिशय चांगली आहे, शिक्षक वर्गसुद्धा आहे, विद्यार्थीसुद्धा आहेत। खिचडीचा वाटपसुद्धा दररोज असा व्यवस्थित दिसतो आपण, कारण आपण अचानक आलेलो आहोत, त्यांना सांगून वगैरे काही आलेलो नाही। अचानक आल्यामुळं सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित दिसल्या।
शिक्षकांनी सुद्धा त्यांना विचारलं तुम्हाला काही अडीअडचणी समस्या आहेत का, मात्र त्यांनी सर्व सांगितलं की आम्हाला सर्व सुविधा वेळेवर मिळतात, आम्हाला कोणतीही अडचण नाही. आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून सुद्धा सरपंच रतन पाटील मानगाले यांच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण वेळेवर मिळते. तुम्ही आम्हाला माहिती सांगितली, सर्व गोष्टी दाखवल्या, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.